आज या ठिकाणी जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन पुणे यांनी जवळजवळ आंतरराष्ट्रीय स्वरूपाची या ठिकाणी कामगिरी केलेली आहे। जे आरोग्याचा मंत्र, आरोग्याचे जागरण, आरोग्याच्या संदर्भातल्या योजना जे करतात ते रोग क्षेत्राशी निगडीत असणारे असे प्रत्येक क्षेत्रातले हे आरोग्याचे दूत या ठिकाणी जमलेले आहेत। आणि खरोखर आरोग्य म्हणजे काय या दृष्टिकोनातून ह्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी वॉकिंग ची त्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। गेले 7 महिने हे जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर हे सकाळी 6:30 वाजता येऊन जवळजवळ स्ट्रेचिंग एक्झरसाइज करतात। एक्झरसाइज शिवाजी पुतळा युनिव्हर्सिटी गेट येथे स्ट्रेचिंग करून या ठिकाणी चालण्याचा व्यायाम करतात। या ठिकाणी डॉक्टर संतोष गोसावी सर या ठिकाणी उपलब्ध आहेत। ते या ठिकाणी आपणाला सांगतील की ही योजना कशा पद्धतीने सुरू झालेली आहे। गोसावी सर सांगा योजना कशी आली। एक मिनिट भांडवल डॉक्टर या ना एकच या तुम्ही पण या भांडवलकर सर या ठिकाणी ही जी तुमची लोक आरोग्याचे दूत म्हणून तुम्ही म्हणता आणि या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भातली जी ही योजना कशा पद्धतीने सुरू झाली। वास्तविक आरोग्य क्षेत्रामध्ये केवळ तुम्ही निरोगी असणं म्हणजे तुम्हाला काही आजार नसणं असा अर्थ होत नाही। तर केवळ हेल्थ म्हणजे इट्स अ जेन्युइन स्टेट ऑफ वेलबिंग, नॉट ओनली फिजिकल, मेंटल बट सोशल, सायकोलॉजिकल आणि स्पिरिच्युअल टू। दॅट्स वाय आपण समाजामध्ये आपण ज्या वेळेला पेशंटची काळजी घेत असतो त्यावेळेला त्याची शारीरिक तंदुरुस्ती कशी व्यवस्थित राहील याचाही विचार आपण डॉक्टर म्हणून करत असतो। परंतु दुर्दैवाने आता रिसेंट सर्वेनुसार असं लक्षात येत आहे की सरासरी आयुर्मान लोकांचं जे 62 ते 67 आहे ते दुर्दैवाने डॉक्टरांच्या बाबतीत ते केवळ 52 ते 57 आहे। तर असा हा रिसेंट सर्वे IIMने जो आता डॉक्टरांचा सर्वे केलाय त्याच्यामध्ये दिसून आलाय। त्यामुळे जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन पुणे ही फॅमिली डॉक्टरांची गेली 24 वर्ष असणारी संघटना आहे। तर ह्या संघटनेच्या माध्यमातून आपण डॉक्टरांचं आरोग्य कसं सुधारता येईल, त्यांच्यामध्ये व्यायामाची आवड कशी निर्माण होईल या दृष्टीने आपण ही वॉकिंग ऍक्टिव्हिटी चालू केली आहे। गेले पूर्ण एक वर्षभर ही ऍक्टिव्हिटी अतिशय चांगल्या प्रमाणात पुण्याच्या विविध भागात केली जाते आणि जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि पेरिफेरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये आपण सकाळी 6-6:30 एकत्र जमून जवळजवळ 50 ते 60 डॉक्टर्स हे 6 ते 7 किलोमीटर रुटीन चालण्याचा व्यायाम करतात। सुरुवातीला स्ट्रेचिंगचे एक्झरसाइज घेऊन हा चालण्याचा व्यायाम चालू होतो। यातून आम्ही शारीरिक तंदुरुस्ती, युनिटी असे हे दोन्ही मोटो अचीव करतो आणि माझा असा विश्वास आहे की पुढे 100 डॉक्टर जर चालले, 100 डॉक्टर रुटीन चालायला लागले तर त्यातून 1000 पेशंट्स किंवा समाजामध्ये हा संदेश अतिशय चांगल्या प्रकारे निश्चित सर। या ठिकाणी डॉक्टर कोकाटे सर जे निमा संघटनेचे पिंपरी चिंचवड विभागाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना आपण विचारूया की आज तुम्ही कसे सहभागी झाले। आमचे सांगवी डॉक्टर असोसिएशन, निमा आणि GPA हे सर्व आम्ही डॉक्टर मित्र आहोत आणि एक विचार असा केला की डॉक्टरांनी फक्त दवाखान्यात बसून 24 तास एका ठिकाणी बसून व्यवसाय करणं हे आणि दुसऱ्यांना सांगणं की व्यायाम करा हे बरोबर नाही। त्याच्यामुळे ही कृती स्वतः आचरणात आणून स्वतः फिटनेस ठेवून पेशंटना जर तसं सांगितलं गेलं तर जास्त ते चांगलं होईल। या दृष्टीने आम्ही संकल्प सोडला की आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी सर्वांनी या ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये येऊन अशा प्रकारचे व्यायाम आणि एक तंदुरुस्ती ठेवायची आणि हा उपक्रम वर्षानुवर्ष चालू राहिला पाहिजे अशी आम्ही योजना आखत आहोत। आणि त्या भागातील जे असतील त्यांनी सुद्धा दररोज अशा प्रकारचा व्यायाम केला पाहिजे की आपण डॉक्टर जर सुदृढ असू तरच पेशंटला सांगू शकू की सुदृढ राहा म्हणून, तो अधिकार आपला आहे। या दृष्टीने आम्ही संकल्प केला आहे आणि याची सुरुवात केलेली आहे। चांगला उपक्रम आहे, प्रतिसाद भरपूर आहे म्हणून आम्ही सुरू करत आहोत।
या ठिकाणी डॉक्टर ननवरे सरही या ठिकाणी आहे, होमिओपॅथिक संघटनेचे राज्य लेवलचे पदाधिकारी आहेत. सर, या ठिकाणी तुम्ही सांगवी परिसरातून आलाय, तर काय सांगाल तुम्ही आजच्या ह्या कार्यक्रमासंदर्भात? मी सगळ्यात महत्त्वाचं सांगेन की हेल्थ इज वेल्थ. तुमच्याकडे किती आहे त्यापेक्षा तुमचं शरीर यष्टी किंवा तुमचं आरोग्य किती चांगलं आहे या गोष्टीला नक्कीच प्राधान्य द्यायला पाहिजे. आणि आम्ही डॉक्टरांच्या वेगवेगळ्या संघटनेमार्फत हा जो उपक्रम चालू ठेवलेला आहे त्यात नक्कीच अजून लोकांना ह्यातून प्रेरणा मिळेल आणि आम्हाला आमचं आरोग्य चांगलं ठेवता येईल. सर, आता तुम्ही इतक्या लांबून आला, आता ही अशा पद्धतीने तुम्ही रेग्युलर येणार का आज फक्त तुमचा संघटना असोसिएशन या टीममध्ये सहभागी झाले म्हणून? आम्ही हे ऍक्टिव्हिटीज नेहमीच करतो, पण ह्यात आता अजून बऱ्याचशा संघटना एकत्रित झालेल्या आहेत आणि त्यात अजून आम्हाला जास्त प्रोत्साहन मिळेल आणि आम्ही सगळ्या पेशंटला पण सांगू शकू, आम्ही सगळ्या डॉक्टरांना पण त्यात इन्व्हॉल्व्ह करू आणि अजून ही संघटना अशीच कंटिन्युटी आणि ऍक्टिव्हिटीज पण कंटिन्यू चालू ठेवू. धन्यवाद सर. थँक्यू. या ठिकाणी लोढा मॅडम या ठिकाणी उपलब्ध आहेत. खरं तर भारतीय स्त्रिया ह्या चालत नाही आणि त्याच्यामध्ये डॉक्टर स्त्रिया सुद्धा अपवाद नाही. या ठिकाणी डॉक्टर लोढा मॅडम या ठिकाणी उपलब्ध आहेत. ते कोथरूड परिसरातून, सांगवी परिसरातून या ठिकाणी आलेल्या आहेत. मॅडम, तुम्ही काय सांगाल आजची जी डॉक्टरांच्या ऍक्टिव्हिटी संदर्भात? अगदी छान उत्स्फूर्त महिलांचा प्रतिसाद इथे आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं की आज फक्त चूल आणि मूल एवढं स्त्रियांचं विश्व न राहता स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे आणि हे दाखवून देण्यासाठी आणि सगळ्यात मेन घराचं आरोग्य हे स्त्रीच्या हातात असतं आणि जर स्त्री ही उत्तम आरोग्य असलेली असेल तर ती घर अगदी छान प्रकारे चालवू शकते आणि याच्यासाठीच आपण इथे वॉकिंग ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे. आणि दुसरं म्हणजे की आम्ही रेग्युलर वॉक करतो आहे. याच्यातनं आम्हाला लोकांना मोटिवेट करायचं आहे की आम्ही फक्त दवाखान्यात बसून फक्त लोकांना वॉकिंग विषयी न सांगता आम्ही स्वतःही ते फॉलो करतो आहे आणि त्याचं हे तुम्हाला समोर प्रत्युत्तर दिसतंय. निश्चितच मॅडम, या ठिकाणी तुम्ही खरं तर स्त्रियांचा मोठा सहभाग असणं गरजेचं आहे. स्त्रिया ह्या शक्यतो घराबाहेर न पडण्याची प्रक्रिया आहे. त्यांची सदृढता, त्यांचं सुसंरक्षण हे देशासाठी निश्चितच उपकार. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी विलास ठाकरे सर, टाकणे सर या ठिकाणी उपलब्ध आहेत. जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या या नेतृत्वाखाली हे पूर्ण ऍक्टिव्हिटीचं नियोजन होते. काय सांगाल सर, या ठिकाणी खरं तर सहभाग हा खूप मोठा पाहिजे होता. 1000 लोकांची अपेक्षा असताना या ठिकाणी जो 70-80 लोक या ठिकाणी आहेत, तर काय तुम्ही सांगाल? नाही, हा सहभाग आम्हाला जेव्हा आम्ही सुरुवात केला तेव्हा आम्हाला जवळ फक्त 3-4 लोकच होती, पण आता वाढता आज जवळ आमच्याकडे 70 ते 80 लोक आमच्याबरोबर आहेत. हे आमच्या खरं म्हणजे हे ऍक्टिव्हिटीज हे आमचं यश असं मी म्हणेल. आणि पुरुष डॉक्टर स्त्रिया डॉक्टरांचा सुद्धा याच्यात सहभाग वाढलेला आहे आणि हे आमचं खरंच चांगलं श्रेय आहे आणि हेच लोक मोटिवेट होतात. हे आम्ही नुसतं हेच वॉकिंग ऍक्टिव्हिटी नाही तर बाकी सुद्धा आम्ही याचा सहभाग ऍक्टिव्हिटी घेतलेले आहे. आम्ही ट्रेक सुद्धा अरेंज करतो. आमचे जीपीचे 2-3 ट्रेक झालेले आहेत. अशा दिवशी आम्ही लोकांना मोटिवेट करतो. निश्चित. धन्यवाद सर. सर, तुम्ही जी कबड्डीची पण या ठिकाणी स्पर्धा घेतलेली आहे, एक अनोख्या दर्जाची, अनोख्या पद्धतीची ही झालेली आहे. तर ही जी रेग्युलर चालण्याची जी ऍक्टिव्हिटी आहे, तर महिन्याच्या ऐवजी 15 दिवसाची असं काही योजना आहे का? नाही, असं नाही. ते आम्ही दरवर्षी आम्ही घेतो. जानेवारी महिना आम्ही स्पोर्ट्स महिना म्हणूनच एक सेलिब्रेट करतो. त्यात आम्ही म्हणजे वर्षातल्या एक वार्षिक ऍक्टिव्हिटी म्हणून ते आम्ही घेतो आणि त्याला आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. क्रिकेट सुद्धा आम्ही ते जानेवारी महिन्यातच घेतो. तर कबड्डी तशीच स्पर्धा घेतो. आम्हाला यावेळी 7 ते 8 संघ आले होते. क्रिकेटचे 17 ते 18 संघ होते. हा रिस्पॉन्स वाढतो दिवसेंदिवस. निश्चितच सर, या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आलात, इंटरव्ह्यू दिली त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी एक मुलं सुद्धा या ठिकाणी सहभागी आहेत. खरं तर डॉक्टरांची ही योजना खूपच चांगल्या दर्जाची आहे. मुलं, दीदी या ठिकाणी तू सहभागी झाली, तुला काय वाटतंय? सकाळी कशी काय उठली तू एवढ्या?
दीदी फक्त हसते आणि हसून तिने खरं तर हे नवचैतन्याचं प्रतीक म्हणून ही बाळं आणि आहेत आणि त्यांचं हे प्रतीक या ठिकाणी दिलेलं ती हसून प्रतिसाद देते. धन्यवाद. या मॅडम कसं तुम्ही रेग्युलर दीदी प्रॅक्टिस उठते नाही, किंवा ती जरा ऍक्टिव्ह आहे जास्त आणि खूप लवकर उठली ती माझ्याही पेक्षा अगोदर. कालपासूनच तिने मला सांगितलं की मला यायचंय मम्मी. धन्यवाद. ओके. मोठी साथ दिलेली. यावर्षी आपण काय केलेलं आहे की कबड्डी स्पर्धा प्लस 5 किलोमीटर रन अशा प्रकारे आपण रेसकोर्सला याचं आपण पहिल्यांदा आयोजन केलं आणि त्यामुळे आज रिस्पॉन्स आपल्याला खूप आहे. उद्देश एवढाच आहे की सेंट्रल ओबेसिटी ही आपल्या देशामध्ये कमी व्हावी. सेंट्रल ओबेसिटी बेसिक एक कोमॉर्बिडिटी आहे प्रत्येक डिझीजला. त्यामुळे आपल्या डॉक्टरांमध्ये जर सेंट्रल ओबेसिटी असेल तर आपण लोकांना काय उद्देश त्यांना ध्येय काय ठेवणार किंवा त्यांना सांगणार काय हेल्थमध्ये. तर यामुळे सेंट्रल ओबेसिटी ही कायमची जावी किंवा कमी व्हावी त्याने आपल्या आरोग्यामध्ये खूप फरक पडतो. त्याकरता हा उपक्रम आहे. आपण हा एकमेव उपक्रम असं नाही आज घेतलं आणि संपलं असं नाही, तर याच्या पुढेही तुम्हाला ह्या ऍक्टिव्हिटीजमध्ये जॉईन व्हायचंय म्हणजे आमचा आग्रह आहे, विनंती आहे. तुम्ही कसंही काही समजा पण प्लीज आपण ही ऍक्टिव्हिटी पुढे घेऊन जायची. ह्या वर्षी आपण 5 किलोमीटर 10 किलोमीटर रन आयोजित करणार आहोत आणि त्या रनसाठी आपण सगळ्यांनी यायचं. मी तुम्हाला सांगितलं तसं की फार सोपं आहे, अवघड नाही. तुम्ही एकदा ते सुरू केलं की तुम्हाला वाटेल की 4 संवाद आपण जेव्हा जाऊ आणि कोणी म्हणते की आम्ही मॅरेथॉन केली, आम्ही बेस कॅम्प केला एव्हरेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी ऐकून आपल्याला कसं वाटतं की आपण सुद्धा काहीतरी करावं आणि आपण का मागे राहावं. लाईफ बिगिन्स आफ्टर 40 असं मी नेहमी म्हणतो आणि त्यामुळे आज आपण सगळे इथे जे आहोत लेट इट बी अ गुड बिगिनिंग की ह्याच्या पुढे आपण घेऊन जायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की GPA जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन पुणे ब्रांच ही एक मध्यवर्ती संस्था आहे असं आम्ही म्हणत नाही, परंतु ह्या संस्थेमार्फत जर आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकू. हेल्थ हील डाय सेल्फ, जेव्हा डॉक्टर हील डाय सेल्फ असं आपल्याला पब्लिक सांगायला लागते की काय डॉक्टर तुम्ही असं आरामात बसलाय, आम्हाला सांगता तुम्ही सकाळी उठून पळा वगैरे वगैरे, ह्या गोष्टी ऐकण्यापासून आपण आता लांब राहायचं आणि आपण सांगायचे की हो आम्ही सुद्धा ऍक्टिव्हिटी करतो, आम्ही सुद्धा फिटनेससाठी कष्ट घेतो. BMI हा आपल्या सगळ्यांचा टार्गेट करा की कमीत कमी 24च्या खाली असायला हवा, कमीत कमी 24. आणि तसं जर झालं तर आय थिंक इट वुड बी द मेन इंटेन्शन ऑफ दिस प्रोग्राम वुड हॅव बीन अचीव्ड असं मला वाटतं. की कार्यक्रमाचं उद्दिष्ट त्यातून आपण पूर्ण करूया की BMI 24 पर्यंत व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे. तर जाता जाता हे सांगणं गरजेचं आहे की GPAचे मेंबर व्हा, लाईफ मेंबर व्हा. आपल्याकडे GPA सोशल सिक्युरिटी स्कीम सुद्धा आहे की जेणेकरून आपण फ्रॅटर्निटी फंड आहे आणि ह्या फ्रॅटर्निटी फंडमध्ये जो काही दिवंगत डॉक्टर असतील त्यांच्या फॅमिलीला दुसऱ्या दिवशी चेक जातो. म्हणजे त्यांच्या फॅमिलीसाठी हा आहे आणि आपण सगळे मिळून त्या फॅमिलीला कॉन्ट्रीब्यूट करतो आहोत की ह्या सोशल सिक्युरिटी स्कीमच्या थ्रू. तर परत एकदा विनंती करतो की GPAचे लाईफ मेंबर व्हा आणि तुम्ही तुमचे काही ब्रेन चाइल्ड असतील, तुमच्याकडच्या काही ऍक्टिव्हिटी असतील, आम्हाला बोलवा, आम्ही आवर्जून येऊ. कोंढवा असो, सिंहगड रोड असो, निगडी असो, कुठेही असो, वी विल डेफिनेटली ट्राय अँड कम. थँक्यू व्हेरी मच. आपली ऍक्टिव्हिटी व्हायची अजून चालायचं आहे आणि तिथे नंतर स्ट्रेचिंग करायचं आहे. आणि डॉक्टर काटेगावकरांनी सांगितलं की 1 आठवड्यातला किंवा 1 महिन्यातला कुठलाही दिवस ठेवा, तुम्ही ऑर्गनाईज करा, आम्ही येऊ तिथे. आणि परत बैठे एक्सरसाइज सुद्धा सांगू. ज्याला आपण कोर ट्रेनिंग म्हणतो, कोर ट्रेनिंग म्हणजे ॲब्स, बटक्स, बॅक, हे कोर ट्रेनिंगचे एक्सरसाइज सुद्धा सांगायचे आहेत, दाखवायचे आहेत. खूप काही शेअर करायचं आणि तुमच्याकडनं ही शिकायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. तिकडे जायचं, तिथं बोलून मग तिथं डिस्कस करा. वास्तविक GPA तर्फे वेस्टर्न पुणे डॉक्टर असोसिएशन आणि शिवाजीनगर डॉक्टर असोसिएशन SPD सांगवी पिंपळे डॉक्टर्स असोसिएशन दोन्ही असोसिएशनच्या सर्व मेंबरचं GPA तर्फे स्वागत या ऍक्टिव्हिटीमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल. वास्तविक ही GPAची जी वॉकिंग ऍक्टिव्हिटी याचं ब्रेन चाइल्ड म्हणजे फर्स्ट मीटिंग ऑफ द मॅनेजिंग कमिटी ऑफ GPA
the idea was walking activity was floated in the managing committee of GPA in a first meeting, and it was very well taken by the all managing committee members of GPA. आणि त्यामध्ये असं ठरलं की GPAने केवळ एकत्र ॲक्टिव्हिटी न घेता आपण डिफरंट पेरिफेरल सॅटेलाइट असोसिएशन बरोबर ही ॲक्टिव्हिटी घेऊ, जेणेकरून आपण प्रत्येक विभागामध्ये पोहोचू शकू. त्याच्यामधून दोन गोष्टी साध्य होतात. एक तर तंदुरुस्ती आणि व्यायामाचं महत्त्व तर समजतंच, त्याच्यामध्ये एक युनिटी, एक चांगल्या प्रकारची युनिटी सुद्धा ऑल ओव्हर दी पुणे डॉक्टरांची तयार होते. दुर्दैवाने आता जर तुम्ही पुण्याचा जर रिसेंट डॉक्टरांचा सर्वे 5,000 डॉक्टरांचा जर बघितला असेल तर त्यामध्ये सरासरी आयुर्मान इतर पेशंटचं 62 ते 65 असताना सुद्धा डॉक्टरांचं केवळ 52 ते 57 वर्ष आहे. आणि खरंच ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि आपण जर आत्ता ह्या रिसेंट 2 वर्षाचं जर हे बघितलं तर सडन डेथ इन द डॉक्टर्स हे अतिशय मोठ्या प्रमाणावर, म्हणजे वी नो दी पर्सनल, म्हणजे द टिपिकल डॉक्टर की 5-6 डॉक्टर्स ह्या 2 वर्षामध्ये केवळ हेल्थ प्रॉब्लेममुळे गेलेले. आणि अशा वेळेला आपण जर GPA अशी मध्यवर्ती संघटना असताना आपण जर अवेअर झालो नाही तर त्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. पण फॉर्च्युनेटली यावर्षी वॉकिंग ॲक्टिव्हिटी ही अतिशय चांगल्या प्रकारे रन झाली आहे. आणि ज्या वेळेला आपण ॲज अ डॉक्टर म्हणून आपण पेशंटला जेव्हा सांगत असताना 5-7 किलोमीटर चाला, ज्यावेळेला आपण रुटीन आपण जर 5-7 किलोमीटर चालत असेल तर त्यावेळेला आतून एक कॉन्फिडन्सली आपण त्यांना सांगतो की नाही तुम्ही चाला, आम्ही चालतोय. आणि ज्या वेळेला पुण्यामध्ये असे 300-400 डॉक्टर रेग्युलर चालायला सुरुवात करतील त्यावेळेला खरंच आपण एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून पुण्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत आपण हा आरोग्याचा महामंत्र म्हणूया आपण, की प्रत्येक घटकापर्यंत आपण ज्या वेळेला पोहोचू त्यावेळेला खऱ्या अर्थानं ॲज अ कम्युनिटी वर्कर म्हणून आपण काम करू असं वाटतं. तर बिल्लम सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या असोसिएशनच्या कुठल्याही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असू द्यात की आम्ही सर्व GPA मेंबर निश्चितपणे येऊ आणि तिथे चांगल्या प्रकारे कोऑपरेट करू. आणि पुढच्या वर्षी आपल्याला निश्चितपणे 10 किलोमीटर मॅरेथॉन फॉर डॉक्टर्स ही अतिशय भव्यदिव्य प्रमाणात घ्यायची आहे. स्टार्ट फ्रॉम टुडे अँड टुडे ओनली. घरी गेल्यानंतर पहिल्यांदा एक 5 मिनिटं पळायला सुरुवात करा, रोज 5-5 मिनिटं वळवा. आणि आय एम डॅम कॉन्फिडंट की तुम्ही सर्वजण 10 किलोमीटर अतिशय छानपणे पळू शकता. आत्तापासून सुरुवात करा. पुढच्या वर्षी आपल्याला 10 किलोमीटर्स मॅरेथॉन फॉर डॉक्टर्स ही डेफिनेटली घ्यायची. थँक्यू. या ठिकाणी काटेगावकर सर, एक दुसरी एक ॲक्टिव्हिटी जी आहे लॉन टेनिस संदर्भात, डॉक्टर काटेगावकर सर हे नियमित खेळतात, तर काय सांगाल त्याचा अनुभव सर? कसं आहे, मी डॉक्टर राजेंद्र काटेगावकर पिंपळेबरोबरमध्ये प्रॅक्टिस करतो. आणि आपला एक डॉक्टर हा एक समाजामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. पण काय झालं आहे, डॉक्टर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरलेत. त्याच्यासाठी हे जे आता वॉकिंग ॲक्टिव्हिटी चालू केलेली आहे ते त्यांच्या मध्ये एक आरोग्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्यासाठी ही केलेली आहे. आणि मी स्वतः दररोज टेनिस खेळतो आणि त्याबरोबरच मधून वॉकिंगचं पण हे करतो. पण आता जी प्रेझेंटी आहे त्यावरून असं वाटतं की आताही डॉक्टरांच्यामध्ये आणि जागरूकता निर्माण झालेली नाही. तर अशा पद्धतीने हे वॉकिंग जर आता कंटिन्यू चालू ठेवलं तर डॉक्टरही आरोग्य संपन्न राहतील आणि पेशंटची पण ती काळजी घेऊ शकतील. त्याच्याबद्दल मला हे म्हणायचं की त्यांनी थोडंसं आणि याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. आणि चांगल्या दृष्टी आणि कोणत्या ट्रेकिंग म्हणा, वॉकिंग, रनिंग त्याच्यामध्ये वाढत जातं. पण त्याच्यामध्ये एक आनंद घेऊन त्यांनी इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्याच्यातच त्याचं आरोग्य वाढणार आहे. निश्चितच या ठिकाणी ही मोठी भव्य दिव्य अशी ऍक्टिव्हिटी संपन्न झालेली आहे. आणि ही जी व्हिडिओ क्लिप प्रत्येक असोसिएशनने आपापल्या डॉक्टरांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केली. तर या ठिकाणी डॉक्टर अनिल भांडवलकर सरांनी सांगितल्याप्रमाणे 1,000 ते 10,000 डॉक्टरांचे मॅरेथॉन व्हायला निश्चितच या ठिकाणी योगदान भेटेल. धन्यवाद.